देवं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व विवेकोऽयं विधीयते। संविदेशा स्वयंप्रभा हा विषय आपला काल झाला। संविद ही एक आहे आणि ती स्वयंप्रकाश आहे। हे संविदचं स्वयंप्रकाशत्व अनुमानातून सुद्धा ग्रंथकारांनी सिद्ध केलेलं आहे। अनुमान म्हणजे काय, अनुमानामध्ये किती घटक असतात महत्त्वाचे, या संबंधी आपण काल थोडासा विचार करून आलोय। संविद स्वयंप्रकाशा अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात घटवत व्यतिरेके घटवत या अनुमानातून सिद्ध केलेलं आहे की संविद ही स्वयंप्रकाश आहे। बरं, दुसरी संविद मानता येत नाही किंवा संविदला वेद्य मानता येत नाही, कारण आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ती हे दोष येतात। ते कसे येतात या संबंधी सुद्धा आपण काल विचार केलेला आहे। मागच्या या 4-5 श्लोकांमध्ये ग्रंथकारांनी एवढंच सिद्ध केलेलं आहे की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय आणि यांचे आश्रय असणारे पंचमहाभूत हे द्रव्य म्हणजे दिसणारे पदार्थ जगतातील, हे सर्व यांना वेद्य म्हटलं जातं। आणि हे वेद्य पदार्थ भिन्न भिन्न आहेत। यांचं झालेलं जे ज्ञान आहे ते मात्र एकच आहे। मग तिन्ही अवस्थांमध्ये ज्ञान 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 एकच आहे। अवस्था भिन्न भिन्न, पदार्थ भिन्न भिन्न। एका दिवसाच्या 3 अवस्था, मागच्या दिवसाच्या, परवाच्या, महिन्यापूर्वीच्या, वर्षापूर्वीच्या, मागे अनादी कालापासून या 3च अवस्था आपण पाहत आलोय, अनुभवत आलोय। तर अनादी कालापासून मग या सर्व अवस्थांमधील ज्ञान एकच आहे, म्हणजे ज्ञान अखंड आहे। आणि पुढे सुद्धा असंच अनंत कालपर्यंत, किंबहुना ज्या दिवशी कालही नष्ट होईल, जगाला खाणारा काळ सुद्धा जेव्हा महाप्रलयामध्ये नष्ट होतो तेव्हा सुद्धा जे शिल्लक राहतं त्याला ज्ञान म्हणतात। अर्थात ते तत्व, परमात्मा तत्व शिल्लक राहतं, त्याचा नाश तेव्हाही होत नाही। म्हणजे या संविदला, म्हणजे या ज्ञानाला उत्पत्ती नाश नाही, म्हणून ते ज्ञान नित्य आहे असा याचा अर्थ। म्हणजे उपाध्या सोडल्या तर जे अखंड निरुपाधिक असं जे ज्ञान शिल्लक राहतं ते ज्ञान स्वयंप्रकाश आहे, अखंड आहे, देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे। आणि त्या ज्ञानानेच जगताचं प्रकाशन होत असतं, म्हणून जगदांध्य प्रसंग येत नाही। असा इथपर्यंत संपूर्ण विषय झाला। आता श्लोक क्रमांक 10 इथून पुढे सिद्ध करणार आहेत की ही जी संविद आहे ती नाही, 10 नाही, श्लोक क्रमांक 8। अच्छा, पान पलटलं। आतापर्यंत सांगितलेली ही संविद आत्मरूप आहे। हे संविदच आत्म्याचं म्हणजे आपल्या सर्वांचं रूप आहे, स्वरूप आहे, असं ग्रंथकार एका शब्दात सांगणार आहेत। मग संविद म्हणजे ज्ञान, म्हणजे जीव कसा झाला आता ज्ञानरूप सिद्ध झाला। आता पुढे हे ज्ञान नित्य आहे की नाही,
नित्य आहे म्हणजे सत्य आहे. बाकी सगळं जग नष्ट होतं, बाधित होतं, पण या ज्ञानाचा बाध होत, हे ज्ञानच सत्य आहे. बरोबर ना? ज्ञानच काय आहे? सत्य आहे. मग सत्य आणि ज्ञान कोण आहे? जीव आहे. कारण हे ज्ञान म्हणजे कोण सांगणार आहे आता? आत्मा. हे ज्ञान म्हणजेच आत्मा आहे आणि ज्ञान सत्य आहे. त्यामुळं आता जीव सत्य पण आहे आणि ज्ञान पण आहे, म्हणजे ज्ञानरूप पण आहे, म्हणजे सच्चित रूप जीव आहे असं आता पुढं सिद्ध करणार आहेत. आणि पुन्हा मग हा आत्मा आनंद रूप कसा आहे हेही सिद्ध करणार आहेत. म्हणून मुख्य धागा चिंतनाचा एवढाच आहे की जीवसुद्धा स्वरूपाने सच्चित आनंद रूप कसा आहे हे ग्रंथकारांना सांगायचं आहे. बघा श्लोक नंबर 8ची अवतरणिका. भवतु एवं संविदो नित्यत्वं स्वप्रकाशत्वं च ततः किम इत्यत आह. याचा अर्थ असा आहे, पूर्वपक्षी म्हणतो एवं अशा प्रकारे, म्हणजे पाठीमागे सांगितलेल्या प्रकाराने, संविदः नित्यत्वं स्वप्रकाशत्वं च भवतु. संवित हे नित्य आहे, संवित हेच स्वयंप्रकाश आहे असं तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांगताय. नित्य आहे हे कुठं सांगितलं आहे? तिला उत्पत्ती नाश नाही. मागे बोलले ना, नो देते नास्तमित्ये का संवित. बरोबर? न उदेते उत्पन्न होत नाही, न अस्तम येते अस्ताला जात नाही, म्हणजेच ती नित्य आहे. मग संवित नित्य आहे असं सांगितलं. आणि पुन्हा संविदेशा स्वयंप्रभा, इथं सांगितलं संविद हे स्वयंप्रकाश आहे, प्रकाशरूप आहे. मग संविदच सत्य आहे म्हणजे नित्य आहे आणि संविदच स्वयंप्रकाश आहे असं तुम्ही आतापर्यंत सिद्ध केलं. मान्य आहे, ठीक आहे. संविद नित्य आहे असू द्या, संविद स्वयंप्रकाश आहे असू द्या. तुम्हाला हे संविदचं सत्यत्व आणि स्वयंप्रकाशत्व सिद्ध करून करायचं आहे काय असं कोण बोलतो? पूर्वपक्षी. बरोबर ना? तुम्हाला यातून नेमकं सिद्ध काय करायचं आहे ते सांगा. तर मग आता ग्रंथकार मुख्य आपलं जे तात्पर्य आहे, वक्तुरिच्छा तात्पर्यम, वक्ते इथं ग्रंथकार आहेत, त्या ग्रंथकारांची नेमकी काय इच्छा आहे, त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, कशासाठी हा संपूर्ण प्रपंच केला, ते कारण ग्रंथकार आता स्वतः या श्लोकामध्ये सांगतायत. पूर्वपक्षाला उत्तर देत आहेत की आम्ही हे सगळं का सांगितलं. याचं कारण हे आहे की आम्हाला सांगायचं आहे तूच ज्ञानरूप आहेस, तूच सत्य आहेस. बरोबर ना? याला वेदांत म्हणतात, लक्षात ठेवा. पूर्वपक्षी येतो आपल्याकडे आपलं खंडन करण्यासाठी, समजतंय ना? आणि आपण त्याला सांगतो, म्हणजे उत्तर पक्षी ग्रंथकार हे महापुरुष त्याला सांगतात तू खंडन करायला आलास, पण आम्ही तुला सांगतोय तूच अखंड आहेस. समजलं ना? हां, तसं ते माऊलींची ओवी आहे ना, आगावरी फोडावया लागी, लोह मिळू का परिसाचे अंगी, परितो मिळतिये प्रसंगी, सोनेची होय. म्हणजे तो लोखंड परिसाला मारण्यासाठी येतो आणि पडतो त्या परिसावर. कोण? लोखंड. कुठल्या उद्देशानं आला? परिसाला मारूनच टाकतो या भूमिकेत आला. मात्र मिळतिये प्रसंगी, माऊली म्हणतात त्या परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्याबरोबर परिसानं लोखंडाला सोनं केलं. ही परिसाची उदारता आहे. तसे हे महापुरुष आहेत, संत महात्मे. यांच्याकडे कोणीतरी यांचं खंडन करण्यासाठी आला की त्यालाच सांगतात तू आनंदरूप आहेस, तू सद्रूप आहेस, तू ज्ञानरूप आहेस, तू अखंड आहेस, तू अद्वय आहेस. त्यालाच मोक्ष देऊन टाकतात. याला म्हणायचं संत महात्मे. काय वानू आता न पुरे हे वाणी, असं आता ग्रंथकार त्याच्याशी बोलतायत. इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः मा न भुवं हि भूयास मिति प्रेमात्मनीक्षते. इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः
भूयास मिति प्रेमात्मनीक्षते इयमात्मा परानन्दः परप्रेमास्पदं यतः मानभुवं हि भूयास मिति प्रेमात्मनीक्षते इयमात्मा परानन्दः पदच्छेद इयम आत्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः मा न भुवं हि भूयासम् इति प्रेम आत्मनि ईक्ष्यते। अन्वय इयम आत्मा परानंदः यतः परप्रेमास्पदं हि आत्मनि मा भुवं न भूयासम् इति प्रेम ईक्षते। इयम आत्मा, इयम म्हणजे ही आणि आत्मा, ही कोण आहे? आत्मा आहे असा अर्थ। इथं बरेच जण शंका विचारतात किंवा बऱ्याच जणांना शंका येते की आत्मा हा शब्द पुल्लिंगी आहे, बरोबर ना? आत्मा, आत्मानौ, आत्मानः पुल्लिंगी शब्द आहे आत्मा, मग आत्म्याला इयम असं स्त्रीलिंगी विशेषण कसं लागलं? बरोबर ना? स्त्रीलिंगी, जसं घट आहे तर पुल्लिंगी आहे घट, मग घटाला आपण काय म्हणतो? हा घट, अयम घटः, एषः घटः असं म्हणतो की नाही आपण? का इयम घटः, ही घट आहे, बरोबर ना? जसं विशेष्य तसं विशेषण असतं। पुस्तक न पुस्तकलिंगी आहे तर इथं अयम पुस्तकम म्हणता येत नाही, इदम पुस्तकम म्हणावं लागतं, कारण इदम हे नपुसकलिंगाचं रूप आहे। मग तसं इथं आत्मा पुल्लिंगी आहे तर त्या आत्म्याला विशेषण इयमच्या ऐवजी अयम यायला पाहिजे होतं, अयम आत्मा असं। तर अयम आत्मा न येता इयम आत्मा, ही आत्मा असं कसं आलं? अशी काहींना शंका येते आणि काही जण शंका अशी विचारतात, सांगा बरं पंचदशीमध्ये असं कसं आलंय? त्यांना तेवढंच माहिती असतं, असं ऐकलेलं असतं कुठंतरी, तेवढं माहिती असतं। तुमच्यासारख्या नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही शिकले का पंचदशी? सांगा बरं, इयम आत्मा परानंदः श्लोकामध्ये आत्मा पुल्लिंगी आहे, तिथं इयम कसं काय आलं मग स्त्रीलिंगी? असं विचारतं। उत्तर काय? उत्तर एवढंच आहे की इयम हे स्त्रीलिंगीच आहे आणि इयम हे आत्म्याचं विशेषण इथं नाहीच आहे। इयम हे संवितचं विशेषण आहे। इयमचा अर्थ काय घ्यायचा? संवित असा अर्थ इथं आहे, समजलं ना? इयम म्हणजे काय? संवित, ही। आपण बऱ्याच वेळेला एखाद्या मुलीचं म्हणा, आपली मुलगी आहे वगैरे, एकदा सांगून टाकलं हिचं असं असं नाव आहे काय, आपण पुन्हा काय म्हणतो? ही, ती, ही, ती या शब्दात बोलू शकतो की नाही? तसं इथं बऱ्याच वेळा इयम आपलं संवित 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 पाठीमागे शब्द येऊन गेलाय, संविदेशा, स्वयंप्रभा वगैरे। मग इथं फक्त म्हणतायत इयम, इयम म्हणजे ही। ही कोण? मागं आतापर्यंत सांगितली ती, ती म्हणजे कोण? संवित असा अर्थ। मग इयम संवित एव आत्मा भवती असा अर्थ या पूर्ण पदाचा। मग हे संवित म्हणजे आतापर्यंत जे अखंड, अबाधित, नित्य, सत्य, स्वयंप्रकाश ज्ञान सिद्ध केलं ते ज्ञानच आत्मरूप आहे। हे संवितच सर्वांचा आत्मा आहे, हेच आपलं मूळ स्वरूप आहे। लक्षात घ्या बरं, किती ग्रंथांचे उपकार आहेत आपल्यावर यात। आपलं स्वरूप सांगतायत हे ग्रंथ। आत्तापर्यंत हे सगळं माहिती होतं का आपल्याला? याला म्हणायचं अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम। जे माहिती नाही ते माहिती करून देणं हे शास्त्राचं खरं शास्त्रत्व असतं। आतापर्यंत आपण आपल्या देहाला, इंद्रियांना वगैरे आपण मी 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 म्हणत आलोय, खरे आपण कोण आहेत? ज्ञानरूप आहेत। हे संवित, हे जे सर्व ज्ञान अखंड सांगितलं, हे ज्ञान माझं रूप आहे, हे माझं खरं स्वरूप आहे। याचं चिंतन आपण केलं पाहिजे। एकदा ऐकूनही भागत नाही, वारंवार चिंतन करायचं। जागृतीमध्ये विषय भिन्न भिन्न आहेत,
ह्या सगळ्यांचं मला जे ज्ञान झालं ना, रात्री झोपता झोपता असं बसून विचार करायचा, दिवसभर मी फिरलो, याला बोललो, त्याला बोललो, हा व्यवहार केला, ते केला, याला पाहिलं, ते ऐकलं वगैरे, आहे की नाही. जे जे काही अनुभवलं आपण दिवसभर, ते जे सगळे अनुभव्य विषय, वेद्य विषय वेगवेगळे होते, त्यांचं ज्ञानच फक्त आपण असं निचोड बाजूला काढा, ते पदार्थ ठेवा जागेवरच, तसं ज्ञान 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 प्रत्येकातलं वेचून आणा, एका जागेवर करा बरं. मग ते ज्ञान माझं स्वरूप आहे, ते एक आहे, ते अखंड आहे, ते स्वयंप्रकाश आहे. स्वप्नामध्ये मला स्वप्न पडणार आहे तेव्हा सुद्धा मी तिथं ज्ञानरूपाने एकच असणार आहे. ते ज्ञानरूपाने जो मी, तो मीच स्वप्नाचं प्रकाशन करणार आहे. बरोबर आहे की नाही. सुषुप्तीत गेलो, अज्ञानाचं ज्ञानच आहे की नाही आपल्याला, मग तिथंही अज्ञानाचं प्रकाशन त्या ज्ञानाने, म्हणजे ज्ञान म्हणजे मीच, त्या ज्ञानरूपाने इयम आत्मा, ती संवेद म्हणजे मीच आहे. मग त्या ज्ञानानेच त्या अज्ञानाचं, म्हणजे मीच त्या अज्ञानाचं प्रकाशन केलं आहे. आणि हे सर्व ज्ञान म्हणजे मी आहे. म्हणजे हे अवस्था येतात जातात, विषय येतात जातात, या अवस्थेतले विषय त्या अवस्थेत नाही, त्या अवस्थेतले या अवस्थेत नाही, विषय मला सोडून जात आहेत, पण हे ज्ञान मला सोडून जात नाही. ज्ञान म्हणजे माझं रूप आहे. मग त्याच्यावर मी फोकस टाकला पाहिजे. जे माझं नाही, जे माझ्यासोबत येत नाही, त्याच्यावर मी कशाला केंद्रित व्हायचं, त्याचा विचार काय करायचा जास्त, ते सोडून जायचं आहे. मेल्यावर का स्वप्नामध्ये आत्ताच, का सुषुप्तीत, मृत्यूनंतर तर जायचंच आहे सोडून सारं जग आपल्याला, पण आत्ताच जातोय आपण रोज सोडून याला, बरोबर ना. स्वप्नात जाताना जागृती सोडून जातो, बरं. सुषुप्तीत जाताना जागृती स्वप्न दोन्ही सगळं 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 सोडतो, मग सुषुप्तीत एकटे राहतो. एका अवस्थेत एक वस्तू कामाला येत नाही महाराज. जागृतीमधील हा मोबाईल स्वप्नात नाही कामाला येत. जागृतीमध्ये उशाला तांब्या ठेवलेला आहे पाण्याचा, स्वप्नात तहान लागली, कामाला येतो का, नाही येत. जागृतीतला डॉक्टर स्वप्नामध्ये जर घाव झाला काही तर कामाला येतो का. मग स्वप्नामध्ये जागृतीतलं काहीच कामाला येत नाही, स्वप्नातच येत नाही, आणि स्वप्नातलं सुषुप्तीत काही कामाला येत नाही. तर कशाला आपण आसक्त व्हायचं आहे बरं या जगातल्या विषयावर. अर्थात हे सोडून आपल्याला जातात, मग यांच्यासोबत आपण का राहायचं. राहायचं म्हणजे यांच्याशी आपण आसक्त का व्हायचं, तादात्म्य का करायचा, हा विचार केला पाहिजे. याला अभ्यास म्हणतात बरं. अगा अभ्यास योगो म्हणजे तो हा एको जाणीजे, येणे काही न निपजे ऐशे नाही. भरपूर ग्रंथ सोडले, अभ्यास केला, फार मोठा विद्वान झाला म्हणजे अभ्यास योग त्यानं साधला असं नाही. अभ्यास म्हणजे हे ऐकल्यानंतर याचं अनुष्ठान केलं पाहिजे, याचं मनन केलं पाहिजे. पुन्हा घरी जाऊन आपण विचार केला पाहिजे की माझी जशी वस्तुस्थिती घडते तसं ग्रंथकारांनी सांगितलं आहे, त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, मग किती मोठं दुःख होऊ द्या, जागृतीतलं सुख स्वप्नात येत नाही, मग जागृतीतलं दुःख तर येतं का, दुःख येत नाही. म्हणजे त्या सुखदुःखाचा जागृतीतल्या काय संबंध आहे आपल्याशी. किती मोठं संकट येऊ द्या, आपण दुःखी होणार नाही. किती मोठं सुख मिळू द्या, माहिती आहे हे सुख माझ्यासोबत येणार नाही, आपण त्याच्याशी आसक्त होत नाही. याला म्हणायचं सुखदुःखे समीकृत्वा, असे समान होतात, सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. आणि हेच तर साध्य आहे ना परमार्थाचं. परमार्थ हे शिकवतो आपल्याला, काय सुखदुःखात समान राहायला शिकवतो. आणि ह्याचे ही वर्म आहेत, ही प्रक्रिया आहे, ही अभ्यास आहे, ही साधना आहे. तर बघा, इयम म्हणजे ही संविदाच आतापर्यंत सांगितलेली आत्मा आत्मरूप आहे, हेच आपलं खरं मूळ स्वरूप आहे. मग हा आत्मा कसा आहे, अजून कसा आहे आत्मा, तर एक ज्ञानरूप झाला. आता पुढं सांगतायत परानंद. हा आत्मा परानंद म्हणजे काय, अतिशय आनंद रूप आहे, निरतिशय आनंद रूप आहे. आत्माच आनंद रूप आहे, जगात विषयात आनंद नाहीच आहे. हा आत्मा म्हणजे साक्षात घनीभूत आनंद आहे. आनंद हे आपलं स्वरूप आहे, लक्षात घ्या. आपल्याला जर कोणी म्हटलं ना आज जरा जास्त तुम्ही आनंदी दिसताय, तर आपल्याला राग आला पाहिजे त्याचा. मला आनंदी म्हणतोस, आनंद हा काय माझा गुण आहे का, आनंदी नाही, मी आनंद आहे. या भाकरे महाराज, उमेश महाराज या. बघा, हे आत्मा जर आनंद रूप नसता तर उमेश पाटील आले असते का इकडे? नसते आले.
ते त्यांच्या आनंदासाठी आलेत. त्यांना माहित आहे इथं गेल्यावर आनंद मिळणार आहे, दुसरीकडे काय नाही, पोथीच आहे. इथं आनंद आहे. आणि हे आनंद आहे म्हणून किती वर्ष झालं तरी हे महापुरुष आहेत बरं, सगळे महात्मे आहेत. हे आळंदीतील हे महात्मे आहेत. इतके वर्ष झालेत आळंदीतच राहतात आणि कितीतरी वेळा पंचदशी ऐकलेली तरी ऐका वाटतं यांना. ते सनकादिकांसारखं एकाने सांगायचं बाकीच्याने ऐकायचं. याच्यामध्ये आनंद मिळतो ना, कारण आत्मा आनंद रूप आहे. इथं हे चिंतन करायचं आहे. त्यामुळे हे आनंदाची देवाणघेवाण आहे. म्हणून पुन्हा 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 येतात. आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना याचा आदर्श घेता यावा, प्रेरणा मिळावी की बाबा आम्ही 25 वर्ष झालं आळंदीत राहतोय तरी आम्ही अजून ऐकतोय, श्रवण करतोय. तुम्ही तर आता आलेत, वर्ष 2 वर्ष झालंय, तुम्ही तर ऐकलंच पाहिजे ना, हे कळालं पाहिजे. तर बघा आपला विषय सुरू आहे. संवेद आत्मरूप आहे आणि आत्मा आनंद रूप आहे. बरोबर, आत्मा आनंद रूप आहे. आनंद पण कसा? परानंद असं म्हटलंय, निरतिशय आनंद रूप असा अर्थ. म्हणजे आत्म्यापेक्षा आनंद दुसरीकडे कुठं नाहीच आहे असा अर्थ परानंद. दुसरीकडे जो आनंद वाटतो तो आत्मस्वरूपाचाच आलेला असतो. एखादा विषय मिळाला, प्राप्त झाला, विचारसागरमध्ये प्रक्रिया आपण ऐकून आलोय ना. समजा घसा कोरडा पडला, गूळ खाण्याची इच्छा झाली, कुणीतरी गूळ आणून दिला, समोर ठेवला, इच्छा झाली की मन थोडंसं तळमळ, म्हणजे त्याला इच्छेमुळं राजसी मन बनतं, चंचल होता. गूळ समोर पाहिल्याबरोबर मन जरा स्थिर झालं, थोडं मन स्थिर झालं. पुन्हा हातामध्ये गूळ आला, अजून मन स्थिर झालं. तोंडामध्ये गूळ टाकला, आता मन पूर्ण स्थिर झालं. आणि तोंडामध्ये जसा गूळ गेला, गोड त्याची गोडी लागली, आता मन पूर्ण स्थिर, कारण जो विषय पाहिजे होता तो भेटला, त्याचा अनुभव झाला. त्यामुळं मन पूर्ण आता स्थिर आहे. त्या स्थिर अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये आपल्याच आनंदरूप अशा आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. आनंदाचं प्रतिबिंब त्या वृत्तीमध्ये, स्थिर वृत्तीमध्ये पडतं आणि मग आपल्याला आनंद होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी युगपत घडतात. विषयाची प्राप्ती, वृत्तीची स्थिरता आणि स्थिर वृत्तीमध्ये आत्मभान, आत्मस्वरूपाचं आनंदाचं प्रतिबिंब, ह्या तिन्ही गोष्टी युगपत म्हणजे एकाच वेळी एकदम घडतात. त्यामुळे हे कळत नाही की हा आनंद वृत्ती स्थिर झाला म्हणून प्राप्त झालाय का आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडलं म्हणून झालाय का हा आनंद विषयाच्या प्राप्तीमुळं. मग आम्ही एवढे बहिर्मुख असतो की वृत्ती स्थिर झाली त्यामुळं आनंद झाला हे आम्हाला कळत नाही. आत्मस्वरूपच आनंद रूप आहे, त्याचं प्रतिबिंब त्या वृत्तीत पडलंय म्हणून आनंद झाला हेही कळत नाही. आमची वृत्ती बहिर्मुख असल्यामुळं आम्हाला एवढंच कळतं, विषय भेटला म्हणून आनंद झाला. सुषुप्तीमध्ये कुठला विषय? जर विषयातूनच आनंद आहे तर सुषुप्तीत कुठं विषय? तिथं वृत्ती स्थिर झाली ना अंतःकरणाची पूर्ण. सुषुप्तीत आपण सर्व सोडलं जग आणि स्थिर मन झालं, आनंद आहे की नाही? याचा अर्थ स्थिर वृत्ती झाली, आनंदाची अभिव्यक्ती होते. योगी पुरुष काय करतो? अंतःकरणाला स्थिर करतो आणि ते स्थिर वृत्तीमध्ये त्या आनंदाचं प्रतिबिंब ग्रहण करतो आणि आनंद भोगतो. निजानंद हे पै ब्रह्म ऐशे जाणती योगी वर्म. हे योग्यांना कळतं, आपल्यासारख्यांना कळत नाही. म्हणून स्थिर वृत्ती केली म्हणजे आनंद प्राप्त होतो, हे वर्म आहे. विषय मिळाला म्हणजे स्थिर वृत्ती तेवढ्यापुरती क्षणिक होते. दुसरा विषय मिळावा पुन्हा इच्छा होते, तो भेटला तर पुन्हा तिसरा मिळावा ही इच्छा. अशी किती विषय गोळा करणार आहे आपण वृत्ती स्थिर करण्यासाठी? नाही करू शकत. किंबहुना या विश्वातील सर्व विषय जरी भेटले तरी त्याला वाटतं अजून स्वर्गातले राहिले. पुन्हा स्वर्गातले मिळावं त्याला असं वाटतं. जसं माऊली म्हणतात ना, तेशी तृष्णा वाढी न लिया मग मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखादी या दारुणा ओळगो. एखाद्याला सोनं पाहिजे, लय आसक्त लोक, सोन्याशिवाय जमतच नाही. त्याला मेरू पर्वतच देऊन टाकला, त्याच्यावर सोनंच आहे, तो पर्वतच सोन्याचा आहे. तो म्हणायला लागला आता पर्वत माझ्या मालकीचा झाला, सगळं सोनं माझंच आहे. पण अजून आहे ना इकडं जगामध्ये पृथ्वीवर काही लोकांकडं नाकात कानात कुणाच्या, ते मला भेटलं पाहिजे असं त्याला वाटतं. याला म्हणायचं तृष्णा. तृष्णा शांत होत नाही.
तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. राजा भर्तृहरी म्हणतो, भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः, कालोन यातो वयमेव याताः, तपोन तप्तम वयमेव तप्ताः, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. भोग भोगले नाही म्हणे, भोगांनीच आम्हाला भोगलंय. काळ कुठे गेला नाही, आम्ही कालातीत झालोय. म्हणजे काळ आहे तिथंच आहे, आम्ही चाललोय, जातो येतोय. तप आम्ही केलं नाही, तपाने आम्हाला तप्त केलं. वयमेव तप्ताः. आणि शेवटी म्हटलंय, तृष्णा आमची जीर्ण झाली नाही, आम्ही जीर्ण झालो. आमचं शरीर मन जीर्ण झालं सगळं, पण आमची तृष्णा मात्र जीर्ण झाली नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी तो एक म्हातारा मनुष्य बघितला, हातामध्ये काठी घेऊन जात होता. कशाला? नातवाचं घर बांधायला सुरू होतं. आणि एक त्याला दगड दिसला चांगला. त्याला वाटलं पायामध्ये पाया भरायला हा दगड चांगला आहे. ते दगड शोधून तो सांगत होता, हा दगड बघा इथं बसतोय, असं तो सगळं प्रक्रिया. आणि आचार्यांनी बघितलं, त्याची ती अशी अवस्था, पूर्ण हात लटलट लटलट कापतोय, सगळे केस जीर्ण झालेले, पांढरे झालेले. आचार्यांनी बघितलं, तिथं श्लोकच लिहिलाय त्यांनी त्या चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत्याशा पिंडम. अंगम गलितम, सगळं अंग त्याचं गळून गेलेलं आहे. पलितम मुंडम, टक्कल पडलेलं आहे. दशन विहीनम जातम तुंडम, तोंडामध्ये एकही दात नाही राहिलेला. वृद्धो याति गृहीत्वा दंडम, तो वृद्ध मनुष्य हातामध्ये काठी घेऊन चाललेला आहे. तदपि न मुंचती आशा पिंडम, तरी सुद्धा आचार्य म्हणतात, त्याच्या त्या जीर्ण शीर्ण अशा शरीराला मनाला आशा सोडत नाही. आशेचे बांधले तुका म्हणे जान. आशेनं बांधून टाकले. याचा अर्थ एवढंच आहे की आपल्या तृष्णा संपत नाहीत, आपल्या इच्छा संपत नाहीत. विषय किती मिळवले तरी सुद्धा ते पूर्ण होत नाहीत. मग विषय मिळवून किती आनंद मिळवायचा? त्यापेक्षा अंतःकरणाच्या वृत्तीला स्थिर करा या चिंतनात, या अभ्यासात. आणि आत्मा आनंद रूप आहे हे जाणून घ्या. त्याशिवाय तुम्ही कधीही आनंद रूप होऊ शकत नाही, मोक्ष प्राप्ती करू शकत नाही. म्हणून सांगतायत परानंद. तुम्ही ज्या आनंदाचा शोध करण्यासाठी धावताय, इथं त्याचं उत्तर आहे परानंद. तुम्हीच आनंद रूप आहात. समजतंय ना? एका एका शब्दातले भाव कळाले पाहिजे. अर्थ तर चाललाच आहे, खाली ग्रंथातच लिहिलाय, सांगायची तरी काय करायचं? त्यातले भाव कळाले पाहिजे. ग्रंथकारांना सूचित करायचं आहे, ज्या आनंदाच्या शोधार्थ तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करताय. सर्व सुखाची जन्म गेला, सुखाच्या आशेने जन्म गेला, तो कोबराय म्हणतात. तेच महापुरुष सांगतायत अमर आहात, तुम्हीच आनंद रूप आहात, तुम्हीच सुखरूप आहात. आनंद हे तुमचं स्वरूप आहे. बाहेर धावायची गरज नाही. थोडं अंतर्मुख मन करा. त्या हरणाच्या बेंबीमध्येच असते ना ती कस्तुरी, आणि त्या हरणाला सुगंध येतो कस्तुरीचा. आणि त्या सुगंधाच्या प्राप्तीसाठी हा सुगंध कुठून येतोय? ती कस्तुरी मला पाहिजे या इच्छेने ते हरिण धावायला लागतं, धावायला लागतं, पळतं, ऊर फुटजेस तोर पळतं. ते कधीतरी कळालं पाहिजे ते हरिण आपणच आहे. दृष्टांतासाठी नाही, दृष्टांत आपल्यासाठी आहे. ते हरिण आपणच आहे. त्या सुखासाठी आपण धावतोय. मी फार छान मृदंग वाजवला तर मला आनंद मिळेल, हे धावणंच आहे ना हरणाचं. मी फार छान गायन केलं म्हणजे मी फार मोठा होईल, प्रसिद्ध होईल, मग मला आनंद मिळेल, हे हरिणच आहे. ते असे हरणं किती धावतायत. हे सप्त्याला त्या सप्त्याला धावतात की नाही हे सगळे हरणं. कीर्तनकाराचं तेच आहे. मी भरपूर अभ्यास काहीतरी शिकावं, थोडंसं एखादं पाठ करावं, टिप्पण वगैरे कीर्तनं करावेत आणि पळायचं इकडं तिकडं म्हणजे मला आनंद मिळेल. सगळे धावतायत. सांसारिक लोक तर सोडूनच द्या, त्यांना तर हे माहिती नाही. हे सगळे सुखाच्या प्राप्तीसाठी धावतायत, सगळे पळतायत, ते हरणासारखे पळतायत. शेवटी ते हरिण थकतं, कंटाळतं, बसतं एका जाग्यावर,
आणि आपलं जे तोंड आहे ते असं मागं करतं, मागं फिरवतं, पोटाशी लावतं, मग त्याला कळतं अरे अरे माझ्या पोटात बेंबीमध्येच ही कस्तुरी होती, मी विनाकारण धावलो. तसं महाराज कधीतरी आपल्याला बाहेर धावणारी ही इंद्रिय अंतर्मुख करावी लागतील, आपल्या स्वरूपाकडे लावावी लागतील. आमचे बाबा म्हणत असतात कधीतरी शांत व्हा, डोक्यावरची पगडी काढा, खाली बसा, मांडीवरती ठेवा आणि विचार करा मनाने, अंतःकरणाने की मी किती धावतोय, किती पळतोय सुखासाठी, मला कधी सुख मिळालं, किती सुख मिळालं, का नाही मिळालं, याचा विचार करावा. आणि मग हे सुख कुठं आहे याचा विचार करावा. याला म्हणायचं अंतर्मुख होणं. परांची खानी वितृण स्वयंभूत अस्मात् परांग पश्यती नांतरात्मन कश्चित धीरहा प्रत्यगात्मानमैक्षत. एखादाच धीर पुरुष असतो या बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख करतो, आत्मस्वरूपाकडे लावतो, मनाला इंद्रियांना चिंतन करतो तो आत्मस्वरूपाचं, आणि त्याला मग कळतं की ज्या आनंदासाठी मी धावत होतो तो ते आनंद हे माझं स्वरूप आहे. त्या कस्तुरी तरी हरणाच्या जवळ आहे, हरणाचं स्वरूप नाही. इकडं तर सिद्धांतामध्ये आनंदाच्या शोधासाठी ज्या धावतोय ते आनंद आपल्या जवळ नाही, ते आनंद म्हणजेच मी आहे, ते आनंदच आपलं स्वरूप आहे. म्हणजे आनंदाच्या शोध प्राप्तीसाठी मग धावलं पाहिजे, बाहेर संसारामध्ये पळालं पाहिजे, भटकलं पाहिजे का? तर ग्रंथकारांना पहिल्याच प्रकरणामध्ये ह्या 8व्या श्लोकामध्ये सांगायचं आहे जगाचं साध्य आहे आनंद, आणि तो जर आनंद मिळवायचा असेल तर जगाला एक ना एक दिवस अंतर्मुख व्हावं लागेल, शांत बसावं लागेल, धाव संपवावी लागेल आणि आत्मस्वरूपाकडे अंतर्मुख होऊन यावं लागेल, अध्यात्माचं चिंतन करावं लागेल, हे वेदांताचं चिंतन करावं लागेल आणि त्याला आपलीच आनंद रूपता समजून घ्यावी लागेल. त्याशिवाय जग सुखी होऊ शकत नाही. म्हणून शब्द दिलाय परानंद आत्मा, आनंद रूप आहे आत्मा, याचं चिंतन करा. मग पुन्हा प्रश्न उत्पन्न झाला कशामुळे आनंद रूप आहे आत्मा? आम्हाला तर असं वाटत नाही आत्माचा आनंद रूप आहे आपला. तर मग उत्तर दिलंय यतः परप्रेमास्पदम अतः आत्मा परानंद. यतः म्हणजे ज्या कारणाने की आत्मा हा परम प्रेमाचा विषय आहे. परप्रेमास्पदम, आस्पद म्हणजे स्थान, विषय असा अर्थ. प्रेमाचं स्थान. बरं कसं प्रेम? परप्रेम, परम प्रेम असा अर्थ. निरतिशय प्रेम, सर्वाधिक प्रेम असा अर्थ. सर्वाधिक प्रेमाचा विषय आत्मा आहे, म्हणून आत्मा आनंदरूप आहे. समजतंय ना? एक एक सिद्धांत खूप महत्त्वाचे, पक्के ध्यानात ठेवा. असं चिंतन करायचं, याला असं आपण महत्त्व द्यायचं. हा शब्द काही एकदम साधा आहे, प्रेमाचा विषय म्हणून आत्मा आनंदरूप आहे असं सांगितलंय पंचदशी. सांगितलंय म्हणजे काय? ते मला सांगितलंय, मला कळालं पाहिजे. तसा अनुभव मला येतोय का? आपण खरंच हे असं आहे का याचा विचार केला पाहिजे. समजते ना माझी भाषा? परमप्रेमाचा विषय, आणि जे परमप्रेमाचा विषय असतं तेच आनंदरूप असतं असा नियम आहे. समजतंय ना? बघा तुम्ही, जी व्यक्ती जास्त आवडते त्याच व्यक्तीजवळ आपल्याला आनंद जास्त वाटतो. जी व्यक्ती आवडत नाही तीच समोरून आली, आपल्याला वाटतं कशाला समोरून आली असेल, चांगल्या कामासाठी चाललो होतो, इतकं वाईट वाटतं. आणि आवडीची व्यक्ती पडून आल्यास अरे वा बरं झालं, समोरून दर्शन झालं तुमचं, भेट झाली, मी चांगल्या कामासाठी चाललो होतो, बरं झालं, शुभ शकून आहे मला, असं म्हणतो आपण. म्हणजे जी व्यक्ती आवडते ती व्यक्ती भेटली, आनंद वाटतो की नाही? जास्त आनंद आहे. जो विषय आवडतो, समजा आपल्याला सर्वाधिक खायला जे आवडतं तेच नेमकं पंक्तीला गेल्यास भेटलं, आनंद वाटतो की नाही? आणि जे आवडत नाही तेच पुढे आल्यास आनंद नाही वाटत, वाईट वाटतं. याचा अर्थ काय? जिथं जास्त प्रेम तिथं जास्त आनंद, जिथं कमी प्रेम तिथं कमी आनंद, आणि जिथं प्रेम नाही तिथं दुःख. हे सिद्धांत आहेत की नाही? आपलाच अनुभव आहे की नाही हा सर्वांचा? म्हणून नियम केला काय? जे निरतिशय प्रेमाचा विषय ते निरतिशय आनंदरूप. समजतंय ना? जितक्या प्रेमाचा जो विषय होतो, जितक्या प्रेमाचा विषय होतो जो व्यक्ती, तितक्या आनंदाचा तो विषय होतो. आत्मा हा निरतिशय प्रेमाचा विषय, म्हणून तो निरतिशय आनंदरूप आहे. मग समजते त्यातले भाव?
म्हणून आत्मा हा परम आनंद रूप आहे, निरतिशय आनंद रूप आहे. म्हणजे कसं काय बरं, आत्माच परमप्रेमाचा विषय. आम्हाला तर अमुक अमुक व्यक्ती आवडते, वस्तू आवडते, ती प्रेमाचा विषय. आमचं अमुक अमुक व्यक्तीवर प्रेम आहे, निरतिशय प्रेम आहे, अत्यंत आम्हाला ती व्यक्ती प्रेमाची वाटते. आणि तुम्ही तर सांगताय की आत्माच प्रेमाचा विषय, म्हणजे आपणच आपल्याला आवडतो, आपणच प्रेमाचे विषय आहोत, आपण आपल्यावरच खरं प्रेम करतो, असं तुमचं कसं म्हणणं आहे? मला तर असं वाटतं की मी गेलो तरी चालेल, पण माझी जी प्रेमाची व्यक्ती आहे ती राहिली पाहिजे, एवढं प्रेम आहे माझं त्या व्यक्तीवर. समजतंय ना? हे आपल्या शंका आहेत ना, तुम्ही बोलत नाही, फक्त एवढंच आहे. मी बोलून दाखवतो, एवढंच आहे की नाही? वाटतं की नाही आपल्याला असं? बरं, आईचं ते बाकीचं जाऊ द्या, आईचं बाळावर किती प्रेम आहे. एक वेळेस आई आपला जीव त्यागेल, पण लेकराचं रक्षण करेल की नाही? मग आईच्या किती प्रेमाचा विषय ते बाळ आहे, आहेच की नाही? मग आईला आईच आवडते का आईला बाळ आवडतं? बाळ आवडतं की नाही? प्रेमाचा विषय आहे की नाही? मग असं कसं म्हणता आपणच परमप्रेमाचे विषय आहोत? समजतंय ना? ही शंका आहे. मग पुन्हा या शंकेचं उत्तर खालच्या श्लोकात ग्रंथकाराच्या ध्यानामध्ये आलं की तुम्हाला ह्या शंका येणारच येतात. परप्रेमास्पदम आत्मा, आत्मा हा परमप्रेमाचा विषय आहे, म्हणून आनंद रूप आहे, हा सिद्धांत सांगितला पूर्वार्धात. मग शंका घेऊन त्याचं उत्तर दिलंय. शंका ध्यानात घेतली आचार्यांनी की आता साधकांना अशी अशी शंका आली असेलच, मग त्याचं उत्तर दिलंय. मा न भुवम हि भूयासम इति प्रेम आत्मनी ईक्षते. असं प्रेम आपलं आपल्या आत्मस्वरूपाविषयी दिसून येतं. कसं प्रेम? की आपण कधीही आपल्याला नसावं असं वाटत नाही, तर असावं असंच वाटतं. बरोबर ना? हे कारण आत्मनी आपल्या आत्मस्वरूपाविषयी मा भुवम न, म्हणजे मी नसावं, मा भुवम मी नसावं, न असं वाटत नाही. समजतंय ना? किंतु भूयासम, मी असंच असावं जगामध्ये, अर्थात मी कधी मरूच नाही, माझी अमरता अबाधित राहावी, मी अमर असावं, असं प्रत्येकाला वाटतं की नाही? म्हणून आचार्यांनी अर्थात विद्यारण्य स्वामींनी विषयालाच हात घातलाय. आता मूळ विषयाला. ते बाकीचं जगातलं जाऊ द्या, कुणाचं कुणावर किती प्रेम आहे बघू, ते सगळंच पुढं आणखी सांगणार आहेत ग्रंथकार, ते सोडणार नाहीत. कोण कुणाला किती आवडतं, किती मर्यादेपर्यंत आवडतं, ते सगळं पुढे येणार आहे श्लोकांमध्ये. पण पहिल्यांदाच त्याला काय, मुले कुठा राहा, मुळावरच घाव घातला पहिल्यांदा. बरोबर ना? एखादं झाड तोडायचं आहे, बरोबर आपण फांद्या तोडल्या म्हणजे किती त्याला दिवस लागेल ना तुटायला, आणि मुळच तोडलं तर कोलमडून पडतं. तशाला मुले कुठारा म्हणतात. सर्वाधिक प्रेम आपलं आपल्यावरच आहे हे सिद्ध करण्यासाठी मुळावर घाव घातलाय. की सांगा मग, या जगामध्ये कुणाला मरावं वाटतंय? आगा मरहा बोलू न साहती, मेलियावरी तरी रडते, परी असते जात न गणिते गहिंसपणे. ते सोडून द्या, म्हणजे ते आपण सोडूनच दिलंय. त्यामुळं जिवंत असताना आपण काय करतो काय करत नाही याचा विचारच नाही काय. पण प्रत्येकाला मात्र मरावं वाटत नाही, जगावं वाटतं. काहीतरी आणखी ओवी आहे माऊलींचे. जगस्पृहे आस्पद वा एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. त्या ओवीचा अर्थ या ह्याच्यामध्ये दिलाय, या श्लोकामध्ये. मा न भुवम हि भूयासम इति प्रेम आत्मनी ईक्षते. प्रेम म्हणजे आवड. न मरणे निर्विवाद जगा पडी. जगाला न मरणं हे निर्विवाद आवडतं. कोणाला मरावं वाटतं जगामध्ये? एका म्हातारीला मरावं वाटलं. डोक्यावर मूळ. आमचे भाकरी पाटील फार दृष्टांत सांगतात, त्यामुळे ते आल्यामुळे मला सुचायलंय. त्यांच्या संगतीचा परिणाम. एका म्हातारीला ती मोळी उचलत नव्हती. म्हातारी वय झालेलं, 95 वर्षाची म्हातारी. ती मोळी कशी तरी उचलली, घराकडं संध्याकाळच्या वेळेला निघालेली. कुठेतरी पाय अडकला, ती मोळी पुन्हा खाली पडली. तिला असं वाटलं आता काय करावं, आता कोणी उचलून पण द्यायला नाही. देवा मलाच का उचलत नाहीस? ती म्हातारी म्हणायला लागली, देवा किती दिवस
नवे तरणे घेऊन चाललास? कशाला? आता कोण आहे माझा इथं, कोण राहिलंय? जा एकदाच मला घेऊन. देव प्रसन्न झाले, आले खरोखरच म्हातारीला न्यायला. यम प्रकट, चला आजी. आजी म्हटली, कोण आहेस तू? यम है हम. मी कोण आहे? यम आहे. तुला घेऊन जाण्यासाठी आलोय. तूच म्हणालीस ना मला उचल, घेऊन जा, मला नेण्यासाठी आलो. अरे बाबा, म्हातारी म्हटले, मी असंच बोलले होते. तू खरंच आला का? बरं, आता आला असंच तर एवढे मोळे उचलून देन, मग जा. कोणालाच मरावं वाटत नाही महाराज. किती मोठा आजार होऊ द्या, हॉस्पिटलमध्ये 6-6 महिने लोक आजारी आहेत, पडून आहेत. त्यांना विचारा बरं, आता खूप दिवस झालं बाबा, काही तुम्ही आता नीट होत नाहीत, एक इंजेक्शन टपका मारून तुम्हाला. त्याला मरावं वाटन का हो? नाही. कोणालाही जगात मरावं वाटत नाही. न मरणे निर्विवाद जगापडे. याचा अर्थ काय? आपण मरू नये, माझं अस्तित्व कायम जगात असावं असं वाटणं म्हणजे स्वतःवर प्रेम आहे की नाही? बरं, आपणच अमर राहावं असं वाटतं की नाही? शेजारचा मेला तरी चालेल, बरोबर ना? शेजारचा गेला, जवळचा कोणी गेला, थोडंसं दुःख व्यक्त करतो, पण खरंच देव प्रकट होऊ द्या बरं. आणि आपण जर म्हटलो एखाद्याला, समजा जवळचा व्यक्ती गेला आणि आपण म्हणायला लागलो की त्याच्या ऐवजी देवानं मला उचलाय पाहिजे होतं, आणि देव खरंच आला, आणि देव जर म्हणला की तुला नेतो आणि त्याला जिवंत करतो, नेऊ का? तर आपण त्याला म्हणू का हा खरंच घेऊन जा? असं होत नाही महाराज. मरावं कोणालाही वाटत नाही. एक शिष्य होता, कोरोनामध्ये गावी गेला आणि तिकडंच लग्न करून आला. गुरूंना कळालं आपल्या शिष्यानं लग्न केलं, आणि मग तो शिष्य आला भेटायला, पाया पडायला दर्शनासाठी गुरुजींकडे. दर्शन वगैरे झालं. गुरुजी म्हटले, अरे अरे म्हटले, वाईट झालं, आता अवघड आहे तुझं, तुला असं असंग राहायची सवय, आळंदीत राहायची सवय, आता कसं व्हायचं तुझं? त्यांना वाईट वाटलं गुरुजींना. तो म्हटलं, गुरुजी काय काळजी करू नका, अनुकूल पत्नी भेटली मला. चांगली आहे पत्नी, ही माझी खूप काळजी घेईल, काही तशी माझी काही फार काळजी करू नका. गुरुजी म्हटले, आता तर फारच वाईट झालं, कारण तू आता पक्क्या भ्रमात गेलास की संसारात मला सुख मिळेल, हे अनुकूल आहेत, हे माझे आहेत. तुला वाटायला लागले की ते सगळे तुझ्यावर प्रेम करतील असं तुला वाटतंय, म्हणजे तू आता तर निश्चित भ्रमात गेलास. गुरुजी म्हटले, अरे अरे, आता तर जास्तच फारच वाईट झालं. गुरुजींनी त्याच्या कानामध्ये मंत्र सांगितलं. इकडे म्हटलं, तुला एक मंत्र सांगतो, तुला कधी जर असं वाटतंय ना हे सगळे माझे आहेत, तुझ्यावर प्रेम करतात, एक दिवस तू अशी परीक्षा घेऊन बघ. मग कानामध्ये एक मंत्र सांगितला, आणि तो योगाचा विद्यार्थी होता, प्राणायाम वगैरे थोडासा साधणारा विद्यार्थी होता. घरी गेला, रात्र वगैरे झाली, सकाळी उठला, पत्नीला म्हणाला, एक काम कर, आज मला खीर खावी वाटते, मला खीर बनवून दे. पत्नी गेली, छानपैकी खीर बनवली. यानं इकडं काय केलं, प्राणाचा निरोध केला आणि मृत्यूचं नाटक केलं. मृत्यूचं. ती आली खीर घेऊन, त्याला अर्धा तास प्राण कोंडून ठेवता येत होता, म्हणजे श्वासा वाचून तो अर्धा तास राहू शकत होता. मृत्यूचं नाटक केलं. ती म्हटली, आली खीर वगैरे ठेवली, उठा खीर खा. हलवून बघते, पडला असा. तिला शंका आली थोडी, पण तिनं हलवून मोठ्यानं बोलून उठवण्याचा प्रयत्न केला. यानं ठरवलंच होतं, गुरुजींनी जे सांगितलंय ती एकदा परीक्षा बघायचीच आपण. गुरुजी किती कृपाळू असतात बघा. त्यानं नाटकच ठरवलं होतं करायचं. त्यानं श्वास घेतला नाही, सोडला. तिला वाटलं हे गेले. त्या पत्नीनं विचार केला, नुकतंच लग्न झालंय काल परवाच, आता मोठ्याने ओरडावं तर सगळी गल्ली गोळा होणारच आहे, पुन्हा सगळे सोयरे धायरे पाहुणे मंडळी यायची, पुन्हा ह्यांचा अंत्यविधी कधी व्हायचा, तोवर मग भूक लागलेली आहे.
हे तर असे न तसे गेलेत. आणि हे वाटीत आणलेले खीर आधी खाऊन घेऊ. आणि तिनं पटापटा खीर खाल्ली, खाऊन घेतली खीर, पोट भरलं, एक ढेकरू दिला आणि मग आवाज केला मोठा. ह्यो बघतोय हळूहळू मधून डोळे उघडून, ह्यानं सगळं पाहिलं. ह्या गर्दा केला, पूर्ण लोक गोळा झाले, आई वडील त्याचे भाऊ बहिणी सगळे पाहुणे मंडळी वगैरे आले आणि गुरुजी पण आले. गुरुजी आले, बघितलं सगळे रडतायत. मग ते आई म्हणायची, बाबा काहीतरी करा ना, तुमचा विद्यार्थी आहे, तुम्हाला काही विद्या मंत्र तंत्र येत असेल तर याला जिवंत करा ना. ती पत्नी म्हणायची, यांना जिवंत करा, माझं कसं होईल. ते वडील म्हणायचे, भाऊ म्हणायचे, सगळेच म्हणायचे ना. गुरुजी आल्याबरोबर गुरुजी म्हटले, एक काम करा, मला त्याला जिवंत करता येतं म्हटले, मला विद्या येते, संजीवनी विद्या मला येते म्हटले, फक्त एकच करावं लागेल, दूध आणा एका वाटीमध्ये. आणलं दूध, उगाच मंत्र फिंत्र आपला छाऊ छाऊ केलं काहीतरी. आणि ज्याला वाटतंय यानं जिवंत व्हावं, त्यानं हे दूध प्यायचं, त्याच्यातला आत्मा याच्यात जाईल. म्हणजे तो मरेल आणि हा जिवंत होईल. मग पहिल्यांदा वाटी कुणाकडे दिली? पत्नीकडे त्याच्या. म्हणजे लई मोठा आवाज करून रडत होती ना. तिच्या हातात वाटी दिली. म्हणजे एक काम कर, 5 प्रदक्षिणा घाल त्या प्रेताला आणि ते दूध पिऊन घे, तू मरशील, तो जिवंत होईल. ती म्हटली, मी नाही पिणार. आणि ते गेलेत म्हणे, मी मरू, मी काय करू, माझं आताशी लग्न झालेलं, माझं एवढं आयुष्य राहिलं जगायचं, मी नाही पित म्हणली. झाली बाजूला. वडिलांना म्हटले, तुम्ही घ्या. वडील म्हटले, 4 दिवस राहिले, 10 वर्ष 10-20 वर्ष जगू द्या महाराज. आईला म्हटले, आई म्हटली, ते आहेत म्हणल्यास त्यांची काळजी घ्यायला कोण आहे, त्यांच्यासाठी मला राहावं लागेल ना. कोणीच दूध घेतलं नाही. गुरुजी म्हटले, मी घेऊ का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूते, महाराज लय उपकार होतील, तुम्ही दूध घ्या आणि आमच्या मुलाला जिवंत करा. वा. गुरुजींनी घातल्या प्रदक्षिणा 5, दूध घेतलं पिऊन आणि थाप मारली पाठीवर. उठा महाराज म्हटल्याबरोबर विद्यार्थी उठून बसले. म्हटले, कसं झालंय? कोण कोण प्रेम करतंय तुमच्यावर? कोण आहे तुमचं? आलं का ध्यानात? महाराज साष्टांग दंडवत घातला गुरुजींना. दृष्टांत संपला. जगामध्ये एक विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्यावर प्रेम करतात सगळेच, त्याला कोणीच अपवाद नाही, कोणीच अपवाद नाही त्याला. त्या मर्यादेनंतर आपणच आवडत असतो. आपण शेवटी आपलाच विचार करत असतो, कोणाचाच विचार नाही करत आपण. त्या माकडीचं उदाहरण माहिती आहे ना, हौदामध्ये त्या राजाला वाटलं बिरबलला काय प्रेम आहे यांचं, नाही त्या अकबरला बिरबल म्हटला उद्या सांगतो. त्या हौदामध्ये पाणी भरलं. ती माकडे काय करायचे, त्या पिलांना आपल्या खांद्यावर घेऊन खेळायचे. जेव्हा त्या बिरबलनं पाणी टाकलं त्या हौदामध्ये, ते पाणी वाढायला लागलं. त्या माकडीनं पिलं उचलले, खांद्यावर घेतले, खांद्यापर्यंत पाणी आलं, डोक्यावर घेतले. जेव्हा त्या माकडीच्या नाकात पाणी जायला लागलं, डोक्यावरची पिलं घेतली आणि पायाखाली आणि पिलावर उभी राहिली. बघा महाराज म्हटले, अकबर महाराज बघा किती प्रेम आहे. बाळक्रीडेमध्ये तुकोबरायाने वर्णन केलंय, ज्यावेळेस परमात्म्याने त्या कालिया डोहामध्ये उडी मारली, चेंडू आणण्याच्या निमित्ताने त्या कालियाचं मर्दन करायचं होतं, उडी मारली. गोपाळ गेले गावात, गोकुळामध्ये पळत सगळ्यांना सांगितलं. यशोदा माता, नंद बाबा सर्व त्या ठिकाणी गोपिका धावत आले. यशोदा माता मोठ्याने रडायला लागली, उरबडून रडायला लागले. विचारलं कुठून उडी मारली? इथून उडी मारली. यशोदा म्हणायची, सोडा मला, मी उडी मारते, मी घेऊन येते माझ्या कानाला, माझ्या कृष्णाला उडी मारते, घेऊन येते, सोडा मला. सोडलं ना खरंच. दिलं सोडून दिल्याबरोबर धावतच गेली त्या तिथपर्यंत. तिथून मागे सरे माय पाऊला पाऊली. तुकोबरायाने सोडलं नाही महाराज कुणालाच.
संत महात्मे सिद्धांत सांगण्यासाठी जगात आले. देते सिद्धांत सौरसू. कुणाला सोडत नाही तुकोबराय. नारायणे मुखे वदविले धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. तिथं देवाला सोडलं नाही. देवानं खोटं बोलायला लावलं होतं ना, तरी पण अंगठा गळाला ना धर्मराजाचा. म्हणजे धर्मराजालाही सोडलं नाही आणि देवालाही सोडलं नाही. खोटं बोलण्याचं अर्ध सत्य बोलला, पातक भोगावंच लागेल. आणि इथं देवाच्या आईला सोडलं नाही. मागे सरे माय पावला, मागं सरकले. विशिष्ट स्तरापर्यंत प्रेम असतं आपल्यावर. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. इंद्रिये मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. स्वार्थापोटी प्रेम करणारं जग आहे आपल्यावर. निरपेक्ष निस्वार्थ कोणीच कोणावर प्रेम करीत नाही. निस्वार्थ प्रेम फक्त आपण आपल्यावरच करतो. आपलं का प्रेम आहे आपल्यावर, याला उत्तर नाही. तुमचं प्रेम माझ्यावर आहे, माझं प्रेम तुमच्यावर आहे, याला उत्तर आहे काहीतरी. का? तुम्हाला काहीतरी शिकायला भेटते म्हणून आलात. माझाही काहीतरी स्वार्थ आहे. तुमच्या निमित्तानं मला उजळणी होत असेल, माझं चिंतन होत असेल, किंबहुना तुम्ही शिकावं, मोठं व्हावं, ही तरी माझी इच्छाच आहे. प्रत्येक जगातल्या द्वैतातल्या प्रेमाला प्रेमाची कारण आहेत. पण जेव्हा आपण आपल्यावर प्रेम करतो तेव्हा त्या प्रेमाला कारण नाही. का आवडतो? आवडतो म्हणून आवडतो, मी आहे म्हणून आवडतो. त्याला उत्तर नाही. याला म्हणायचं निरपेक्ष प्रेम, निरतिशय प्रेम, सर्वाधिक प्रेम. कोणाचं? आपलं. कुणावर? आपल्यावरच. आणि म्हणून निरतिशय प्रेमाचा विषय आत्मा असल्यामुळे आनंद रूप आहे. टीका बघा या श्लोकाची. अत्र अयम प्रयोगः इयं संवित् आत्मा भवितुम अर्हति नित्यत्वे सति स्वप्रकाशत्वात् यन्नैवं तन्नैवं तदेव न तदेवं यथा घटः इति. इथे व्यतिरेकी अनुमान केलंय. हे संवित म्हणजे हे ज्ञान आत्मा भवितुम अर्हति. आतापर्यंत सांगितलेलं हे ज्ञान म्हणजेच आत्म्याचं रूप आहे. कशामुळे? नित्यत्वे सती स्वप्रकाशत्वात. नित्य असून स्वप्रकाश असल्यामुळे. कोण? संवित. संवित कशी? नित्य आहे की नाही? नो देते नास्त मित्ये का, म्हणून संवित नित्य आहे. आणि स्वप्रकाश आहे. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात स्वयंप्रभा. कालच पाहिलंय आपण. म्हणजे हे संवित नित्य आहे आणि स्वयंप्रकाश आहे. आणि नित्य असून जे स्वयंप्रकाश असतं त्याला आत्मा म्हणतात. कारण आत्मा नित्य आहे आणि स्वयंप्रकाश आहे. मग जे जे नित्य असून स्वयंप्रकाश आहे त्याला आत्मा म्हणा. असं कोण आहे? संवित आहे. म्हणून संवित नित्य असून स्वयंप्रकाश असल्यामुळे ते आत्मरूप आहे. ते आपल्या सर्वांचं स्वरूप आहे असा अर्थ. उदाहरण दिलं व्यतिरेकामध्ये घटाप्रमाणे. घट नित्य आहे का? नाही. स्वयंप्रकाश आहे का? नाही. मग घट आत्मा होईल का? जे नित्य स्वयंप्रकाश आहे ते आत्मा. घट नित्य नाही, स्वयंप्रकाश नाही, त्यामुळे आत्मा नाही. व्यतिरेकानं सांगितलं घट अनित्य आहे, हो जड आहे, त्यामुळे तो आत्मा नाही. याचा अर्थ असा की जे नित्य आहे आणि स्वयंप्रकाश आहे ते आत्मा आहे. मग ते कोण आहे? संवित आहे. म्हणून संवित आत्मा असा अर्थ. आत्मनः नित्य संवित रूपत्व प्रसाधनेन सत्यत्वमपि साधितं भवति. नित्यत्व अतिरिक्त सत्यत्व अभावात. आत्म्याच्या ठिकाणी नित्यत्व, बरोबर ना, हे सिद्ध जर केलं, नित्य संवित रूपत्व सिद्ध केलं. संवित कशी आहे? नित्य. आणि संवित कोण आहे? आत्मा. आणि संवित कशी आहे? नित्य. म्हणजे नित्य कोण झाला? आत्मा. मग आत्मा नित्य आहे असं एकदा म्हटलं की तो सत्य आहे असं सिद्ध होतं. कारण जे नित्य असतं तेच सत्य असतं. तेच पुढे सांगतायत. नित्यत्व अतिरिक्त सत्यत्व अभावात. नित्यत्वाहून अतिरिक्त सत्यत्वाचा अभाव असतो. थोडक्यामध्ये अर्थ एवढाच आहे की जे नित्य असतं ते सत्य असतं. नित्याहून वेगळं काही सत्य असतं असं नाही. जे सत्य असतं ते नित्य, जे नित्य ते सत्य. नित्यत्वं सत्यत्वं तद् यस्यास्ति तन्नित्यं सत्यम इति वाचस्पती मिश्रैः उक्तत्वाद इति भावः. वाचस्पती मिश्र यांची एक पंक्ती सांगतायत की नित्यत्वं सत्यत्वं तद् यस्यास्ति.
नित्यत्व रूप सत्यत्व ज्या वस्तूच्या ठिकाणी असतं ती वस्तू नित्य आणि सत्य असते. याचा अर्थ जी नित्य ती सत्य, जी सत्य ती नित्य. बरोबर ना? मग आत्मा कसा आहे? नित्य संविद रूप आहे. हे संविद रूप आहे, संविद नित्य आहे, म्हणजे आत्मा नित्य आहे. नित्य आहे म्हणजे सत्य आहे. मग आत्मा कसा झाला आतापर्यंत? सत चिद रूप झाला, सद्रूप झाला, चिद्रूप झाला. इथपर्यंत आपला प्रवास झाला चिंतनाचा. आता पुढे सिद्ध करायचे आत्मा आनंद रूप आहे. बरोबर ना? सत चित आनंद. आत्मनः आनंद रूपत्वम साधयती. आता पुढे आत्म्याच्या ठिकाणी आनंद रूपत्व सिद्ध करतायत ग्रंथकार. परानंद या पदाने. आत्मा इति अनुषज्यते. परानंद म्हणजे काय? परम आनंद रूप कोण आहे? आत्मा. आत्मा या शब्दाचा या ठिकाणी अध्याहार घ्यावा लागतो. परानंद कोण? आत्मा. परानंद म्हणजे काय? परश्चासौ आनंदश्च इति परानंद निरतिशय सुख स्वरूप इत्यर्थ. जे पर आहे तेच आनंद रूप आहे, जे आनंद आहे तेच पर आहे. म्हणजे पर आणि आनंद हे दोन्ही एक आहे. आनंद कसा? पर असा आनंद. आनंदाचं हे विशेषण आहे. कसा आनंद आहे? पर आनंद. परानंद. पर म्हणजे काय? खाली सांगतायत निरतिशय सुख स्वरूप. निरतिशय म्हणजे सर्वाधिक असा अर्थ. अतिशय, सातिशय नावाचे दोष असतात. निरतिशय म्हणजे काय? ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष, सातिशय दोष नाही. क्षय आणि अतिशय नावाचे दोन दोष असतात आनंदाच्या ठिकाणी. उदाहरणार्थ समजा एखाद्याला पाठाला पायी यावं लागतंय. मग त्याला वाटलं सायकल असली तर बरी आहे बाबा एखादी. म्हणून विद्यार्थी पहिल्यांदा काय करतात? सायकल घेतात. मग सायकल घेतली की पायानं चालणारा म्हणतो वा तो सायकलवर जातोय, मला सायकल नाही. बरोबर ना? असं त्या सायकलवाल्याकडे बघून पायानं चालणारा म्हणतो, दुःखी होतो. बरोबर ना? त्याला असं नाही वाटत की ज्याला पाय पण नाही त्याचं कसं होतं असं. मग त्यानं हा विचार केला पाहिजे, ज्याला पाय नाहीत, पांगळा आहे, त्याला आता चालता येत नाही, मला चालता तरी येत आहे, हा विचार केला पाहिजे संसारामध्ये. मागचे बघितले पाहिजे, पुढचे नाही पाहिजे. पण काय होतं? तो दुःखी होतो. आणि मोटरसायकलवाला विचार करतो की मी येतोय, आपलं सायकलवर येतोय, पण हा मोटरसायकलवर होतो, ह्याला पॅन्डल मारायची गरज नाही. त्याच्याकडे बघून हा दुःखी होतो. याला काय म्हणायचं? अतिशय दोष. पायानं चालणाऱ्याला वाटतं की माझ्यापेक्षा अतिशय आनंद कुणाकडे? सायकलवाल्याकडे. सायकलवाल्याला वाटतं की माझ्यापेक्षा अतिशय आनंद कुणाकडे? मोटरसायकलकडे. मोटरसायकलवाला म्हणतो की माझ्यापेक्षा अतिशय आनंदरूप कोण आहे? फोर व्हीलरवाला. तो म्हणतो हे आमचे आर्टिका जरा साधी आहे हो, एवढी काही भारी नाही, नाजूक आहे, आदळी बसतात. मर्सिडीज पाहिजे, फॉर्च्युनर पाहिजे. म्हणजे इच्छा वाढत गेली की ना. याला काय म्हणायचं? एका पुढच्याकडे बघून याला आपल्या आनंदाचा आनंद वाटत नाही. आपल्याकडे जे आहे त्याचा त्याला आनंद वाटत नाही. कशामुळं? अतिशय नावाचा दोष. म्हणजे जगामध्ये प्रत्येकाकडं असा आनंद आहे की त्या आनंदापेक्षा कोणीतरी कमी तरी आहे, त्या आनंदापेक्षा कोणीतरी जास्त तरी सुखी आहे. समजतंय ना? आणि जास्त सुखी मनुष्याकडे बघून आपल्याला आपल्याकडे असलेल्या विषयापासून आनंद वाटत नाही. त्याचं कारण काय? अतिशय नावाचा दोष. बरं, त्याला काय झालाय? रोग झालाय अतिशय नावाचा. त्याला आणखी असं वाटतंय अतिशय. हा दोष आहे, अतिशय दोष, क्षय अतिशय. स्वर्गात पण तसंच असतंय. इंद्र बसतो असा गादीवर आणि बाकीचे आपण पाहतो ना त्या मालिकेत वगैरे, अग्निदेव, चंद्रदेव, इंद्रदेव वगैरे बाकीचे आहेत. इंद्र असा गादी सिंहासनावर बसलाय. त्या इंद्राकडे बघून त्या बाकीच्या देवांना वाटतं की अजून थोडे 4-2 यज्ञ केले असते तर आपणच इंद्र झालो असतो. इंद्राच्या सुखाकडे बघून त्यांना त्यांचं सुख वाटत नाही. त्यांना वाटत नाही की बाकी मृत्यू लोकांमध्ये काय त्या लोकांना काही त्यांच्याकडे कुठली सिद्धी नाही, शक्ती नाही, काही नाही, त्यांच्यापेक्षा आपण सुखी आहेत असं नाही वाटत. ते पाहतात इंद्राकडे, इंद्र पाहतो बृहस्पतीकडे, बृहस्पती पाहतो ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेव पाहतो शंकराकडे, शंकर जातो महाविष्णूच्या दर्शनाला. म्हणजे त्यांचंच सुरू आहे. महाविष्णू पुन्हा माऊलीच्या दर्शनाला येतात, संताकडे येतात. म्हणजे
असं आहे ते. आणि संत महात्म्यापाशी संत महात्मा कुठं जात नाही, कारण तो निरपेक्ष आहे. जगामध्ये प्रत्येक सुख हे काय, अतिशय नावाच्या दोषानं युक्त आहे. पण आत्मस्वरूपाचं सुख कसं आहे, निरतिशय, निर्गतम अतिशयम यस्मात, असा अर्थ. म्हणजे काय, त्या ठिकाणी अतिशय दोष नाही, त्यामुळे निरतिशय. आत्मस्वरूपामध्ये असा आनंद आहे की त्या आनंदापेक्षा मोठा आनंद जगात कोणताच नाही. त्याला म्हणायचं निरतिशय सुखस्वरूप आत्मा. यल लाभा न परो लाभो. समजतंय ना. गीतेमध्ये श्लोक आला बघा, यल लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. आत्मलाभ ज्याला झाला त्याला दुसरं काही प्राप्त करण्याची गरज नाही. याला म्हणायचं सर्वाधिक लाभ, त्याच्यापेक्षा मोठा लाभच नाही. या आनंदाशी जोडा. जोडा म्हणजे उपमा. या आनंदाला उपमा देता येत नाही. काय सुख अनुपम संतांचे चरणी. सुख अनुपम, अनुपम सुख, उपमा रहित असं सुख संतांच्या चरणाजवळ आहे. म्हणजे हे निरतिशय. निरतिशय आनंद कोण आहे, आत्मा, असा अर्थ. समजतंय ना. निरतिशय शब्दाची ही शक्ती आहे की या आत्मस्वरूपाच्या आनंदापेक्षा मोठा आनंद नाही, त्याच्या एवढा पण कुठं नाही. असा आनंद, घनीभूत आनंद, ठोस आनंद, आनंदाचा सागर, समुद्र, भरपूर आनंद आपल्या भाषेत. असं भरपूर आनंदाचं स्वरूप म्हणजे आत्मा, असा अर्थ. याला म्हणायचं निरतिशय आनंदरूप सुखस्वरूप आत्मा आहे. तत्र हेतुमाह. कशामुळे आत्मा आनंदरूप आहे याविषयी हेतू सांगतायत. यतः यस्मात् कारणात परस्य निरूपाधिकत्वेन निरतिशयस्य प्रेम्णः स्नेहस्य आस्पदं विषयः तस्माद् अत्र इदम् अनुमानम् आत्मा परमानन्दरूपः परप्रेमास्पदत्वाद् यः परमानन्दरूपो न भवति न असौ परप्रेमास्पदम् अपि यथा घटः तथा च अयं परप्रेमास्पदं न भवति इति न तस्मात् परानन्दरूपो न भवति इति न. व्यतिरेकी अनुमानाचे 55 वाक्य या ठिकाणी दिलेत. परस्य निरूपाधिकत्वेन निरतिशयस्य. आत्मा कसा आहे, निरूपाधिक आहे. निरूपाधिक असल्यामुळे निरतिशय अशा प्रेमाचा स्नेहाचा आस्पद म्हणजे विषय आत्मा आहे. म्हणून आत्मा परमप्रेमाचा विषय, म्हणून आत्मा आनंदरूप आहे. या ठिकाणी हे अनुमानही म्हटले. काय, आत्मा पक्ष, परमानंदरूप हे साध्य, परप्रेमास्पदत्वात हेतू. म्हणजे आत्मा पक्ष कसा आहे, आत्मा परमानंद रूप आहे हे साध्य. आत्मा कसा आहे, परम आनंद रूप आहे. एक एक शब्द महत्वाचा आहे बरं. आनंद रूप नाही म्हटलं, परमानंद रूप. बरोबर ना. परम आनंद, परम असा आनंद हे आत्म्याचं रूप आहे, स्वरूप आहे. म्हणजे कशामुळे हेतू दिलाय, परप्रेमास्पदत्वात, परम प्रेमाचा विषय आहे म्हणून. समजलं ना. मगाशी सांगितलेलं वाक्य आठवा, जो जेवढ्या प्रेमाचा विषय तो तेवढा आनंद जास्त. बरोबर ना. आईला मुलावर प्रेम आहे, मुलाच्या मित्रावरही प्रेम आहे. मुलाच्या मित्रावर का प्रेम, कारण तो मुलासाठी सहाय्यक आहे, त्याचा मित्र आहे, म्हणून त्याला ती खायला देते आपल्या मुलाबरोबर. पण जेवढा मुलगा आवडतो तितका खरंच त्या मुलाचा मित्र आवडतो का तिला? नाही. मग जेवढं प्रेम ते मुलावर आहे तितकं प्रेम त्या मुलाच्या मित्रावरती नाही करू शकत. समजतंय ना. तसं मग तिला आनंद जास्त कुठं आहे? मुलगा आल्यावर जास्त आनंद वाटतो का मुलाचा मित्र आल्यावर जास्त वाटतो? स्वतःच्या मुलाविषयी. बरोबर ना. कारण जितका प्रेमाचा जास्त विषय तितका तिथं जास्त आनंद वाटतो, हा सिद्धांत आहे. मग आत्मा हा प्रेमाचा विषय आहे का परम प्रेमाचा विषय? परम प्रेमाचा. त्यामुळे आत्मा हा आनंदरूप आहे का परम आनंदरूप आहे? असा अर्थ. परम प्रेमाचा विषय म्हणून परम आनंदरूप आत्मा आहे, असा अर्थ. मग व्यतिरेकी व्याप्ती केली या ठिकाणी. यह परमानंद रूपो न भवती, याला म्हणायचं साध्याभाव.
न असो परप्रेमास्पदमपि, याला म्हणायचं हेतुअभाव. जिथं साध्याचा अभाव तिथं हेतूचा अभाव, याला व्यतिरेक व्याप्तीचं स्वरूप म्हटलं जातं. जे परमानंद रूप नसतं ते परमप्रेमाचा विषय सुद्धा नसतं. यथा घट हा, ज्याप्रमाणे घट हा परमानंद रूप आहे का? तिथं आनंद आहे, पण परम आनंद आहे का? आपल्याला घटापेक्षा जगात काहीच आवडत नाही, किंवा घटामध्ये जो आनंद वाटतोय तो आनंद जगात मला कुठंच नाही. माझ्या सर्वात जास्त आनंद कधी वाटतो? एखादा घट हातात आल्यावर. असं कधी होतं का? नाही ना होत. म्हणजे घट हा परमानंद रूप आहे का? नाही. मग तो त्यामुळे परमप्रेमाचा विषय सुद्धा नाही. समजलं ना? कोण? घट. याचा अर्थ असा आहे, आता उलट घ्यायचं, बरोबर ना? तथाच अयम परप्रेमास्पदम न भवती इति न. अयम म्हणजे हा आत्मा परमप्रेमाचा विषय नाही असं नाही, म्हणजे आहे असा अर्थ. आत्मा हा त्या घटाप्रमाणे परमप्रेमाचा विषय नाही का? का आहे? आहे. आत्मा परमप्रेमाचा विषय आहे, बरोबर. त्यामुळे आत्मा परमानंद रूप नाही असं आहे का? आहे, बरोबर ना? तस्मात परमानंद रूपो न भवती इति न. म्हणून आत्मा परमानंद रूप नाही असं नाही, तर परमानंद रूप आहे. घट हा परमानंद रूप आहे का? त्यामुळे परमप्रेमाचा विषय आहे का? आत्मा परमप्रेमाचा विषय आहे का? घट परमप्रेमाचा विषय आहे का? परमानंद रूप आहे का? मग आत्मा परमप्रेमाचा विषय आहे का? मग आनंद रूप आहे. असं व्यतिरेकाने घ्यायचं. समजलं? आता एक शंका उपस्थित केलेली आहे. ननु, थोडक्यात घेतो. स्वात्मनी धिंग मामिति द्वेषस्य उपलभ्य मानत्वात प्रेमास्पदत्वम एव असिद्धम कुतः परप्रेमास्पदत्वम इति आशंक्य. शंका काय घेतली? वर बघा माझ्याकडं, खाली काय नाही. वर लाईट आहे, खाली अंधार आहे. पूर्व पक्षी म्हणतो की आत्मा हा काय तुम्ही सांगता? परमप्रेमाचा. आता बोलत राहा. आत्मा कसा आहे? परमप्रेमाचा विषय आहे का? पूर्व पक्षी म्हणतो प्रेमाचाच विषय नाही तर परमप्रेमाचा कुठून? कळाली शंका? कसं कसं ते सांगतो पुढं, पण त्याला काय म्हणायचंय ते कळलं का? अहो, आत्मा प्रेमाचाच विषय नाही आणि तू परमप्रेमाचा विषय. वा, कोण म्हणतो? पूर्व पक्षी. समजलं का? कशामुळे असं म्हणतो? आत्मनी द्वेषस्य उपलब्धत्वात. कधी काही काही लोकांच्या ठिकाणी धिंग माम, माझा धिक्कार असो, आता मी जगूनच काय करू असं म्हणतात आणि आत्महत्या करतात, गळफास घेतात. कोणी करंट लावून घेतं, कोणी उडी मारतं विहिरीमध्ये वगैरे दगड बांधून. पाहायला येत असेल तर. पण आत्मनी धिंग माम म्हणजे धिक माम, माम धिक, माझा धिक्कार असो असं म्हणतात. आता जगूनच काय करू असं म्हणतात. काहीतरी कारणं घडलेली असतात, कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे किंवा जे पाहिजे ते भेटलं नाही वगैरे वगैरे, त्याची कारणं त्याला माहिती, बरोबर ना? आणि मग तो म्हणतो की आता जगूनच काय करू, जगायचंच नाही मला, आता मरतोच असं म्हणतो. स्वतःचा द्वेष करतो तो. मग स्वतः मरतो तेव्हा काहीतरी स्वतःवर प्रेम असतं का? द्वेष असतो. माझ्यासारख्याचा या जगात राहूनच काय उपयोग म्हणतो. म्हणतो की नाही? असे आहेत की नाही लोक? म्हणजे तो स्वतःवर प्रेम आहे का द्वेष आहे स्वतःवर? स्वतःचाच द्वेष करतो हा. अशी लोक आहे महाराज. याच्यापेक्षा मोठं पाप नाही बरं, ध्यानात घ्या. स्वतःच्या आनंद रूप आत्म्याचा जर द्वेष करत असेल, मूर्ख आहे तो. तो मेला असला तरी तो मूर्ख आहे. त्याची सद्गती तर नाही, पण त्याची भयंकर दुर्गती होते आत्महत्या करणाऱ्याची. त्या नरकात पण स्थान मिळत नाही, त्याला प्रेत योनीला जावं लागतं. आणि प्रेत योनी म्हणजे नरकापेक्षा भयंकर. स्वतंत्र वेळ झालाय, नाहीतर तुम्हाला सांगितलं असतं. प्रेत योनीतील दुःख भटकतो तो आत्मा. तो बोलतो कोणाला तरी, त्याच्या मित्राकडं बोलतो. कोणी तेवढ्या कक्षेमध्ये कोणी गेलं त्याला दिसतं, अरे हा माझा मित्र आहे पूर्वजन्मातला, जिवंत असतानाचा. त्याला जाऊन तो बोलतो, बोलाय बघतो, ऐकू येत नाही मित्राला, दिसत नाही, त्याचे शब्द आपल्याला ऐकू येत नाहीत, तो दिसत नाही आपल्याला. तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, मला खूप दुःख होतोय, माझ्यासाठी काहीतरी करा, मुक्त करा, पण दिसत नाही आपल्याला, कळत नाही.
त्याला विशिष्ट माणसं लागतात, ते दिसणारे, त्याचं ऐकू येणारे, माझ्यासारखे. मला दिसतं पण आणि ऐकू पण येतं. असे दोघा तिघा भूताईसाठी थोडं थोडं काही केलेलं पण आहे आम्ही. बरं, जाऊ द्या. असे काही भूत असतात. मग त्याला ते दुःख, भूक लागलेली, एवढी भूक लागलेली असते की त्याला आपल्यापेक्षा 1000 पट भूक असते त्या प्रेतात्म्याला. पण त्याचं छिद्र एवढं असतं की सुईच्या टोकाच्या 1000वा भाग, इतकं छोटंसं त्याचं छिद्र. त्या रक्त सुद्धा पिता येत नाही, त्याला पाणी पण पिता येत नाही, कारण पाणी जाड आहे. त्याची भूक भयंकर आपल्यापेक्षा, त्याला खाता येत नाही, त्याला पिता येत नाही. ओरडतो मोठ्या मोठ्याने, रडतो, बोंबलतो, कोणाला ऐकू येत नाही. फार दुःख महाराज, फार दुःख. कधीच आत्महत्या करायची नाही. आणि त्याला असं कितीतरी वर्ष त्याला असं भटकावं लागतं. मरतही नाही ते, कारण ते मेललंच आहे ना. वन्स मोर नसतं त्याच्यामध्ये. पुन्हा जिवंत होतो आणि पुन्हा असं नाही. आता त्याला तो म्हणतो मला नरकात घेऊन जा. ते प्रेतात्मा म्हणतो असतो देवाला, देवा मला नरकात पाठव, तिथल्या वेदना दे बाबा, पण इथून सोड, मुक्त कर. नाही जाता येत. त्याच्या हातातलं संपला विषय. जोपर्यंत जिवंत येत ना, आपल्या हातातही महाराज देवाची होईन म्हणती ते होती. हे आपल्या हातात नरदेह निधान लागले हाती. आपण इंद्र होऊ शकतो, ब्रह्मदेव होऊ शकतो, शंकर होऊ शकतो, आपण कोणी होऊ शकतो, वैकुंठाला जाऊ शकतो, आपण नरकात कुठेही जाऊ शकतो. हे जंक्शन स्टेशन आहे, आपण नेहमी ऐकतो ना, हे मानवी देह. पण एकदा मेला, भूत योनीला गेला का, प्रेत योनीला, त्याला काहीच करता येत नाही. त्याला पर्याय नाही दुसरा. आता कर स्वतःचा द्वेष, पर्याय नाही, लक्षात घ्या. म्हणून तो काही लोक स्वतःचा द्वेष करतात. पापी येते किम तेन न कृतम पापम चौरेण आत्मापहारेण अन्यथा संतम आत्मानम यो अन्यथा प्रतिपद्यते. श्रुती माता स्वतः बोलते, त्यानं कोणतं पाप केलं नाही जगामध्ये, ज्यानं स्वतःचा द्वेष केला, स्वतःचा धिक्कार केला, त्याच्यापेक्षा मोठा पापी जगात कोणी नाही, हे स्वतः श्रुती म्हणते महाराज. त्यामुळे ध्यानात घेतलं पाहिजे, स्वतःचा धिक्कार करायचा नाही. स्वात्मनी धिंग माम, माझा धिक्कार असो, असा आत्मस्वरूपाविषयी काही लोक म्हणतात. त्यांचा अनुवाद केलाय पूर्व पक्षाने, आणि मग आत्महत्या वगैरे करण्यासाठी प्रवृत्त होतात, स्वतःचा द्वेष करतात. मग त्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांचा आत्मा हा त्यांच्या प्रेमाचाच विषय नाही, तर परमप्रेमाचा कुठं, अशा लोकांकडे बघून केलेली ही शंका आहे. समजलं? आता उत्तर काय दिले आहे का? तस्य दुःख संबंध निमित्तकत्वेन अन्यथा सिद्धत्वात प्रेमनश्च आत्मनि अनुभव सिद्धत्वात मैवमिति परिहरति. उत्तर हे दिलंय की तो जो द्वेष आहे ना, द्वेष स्वतःचा तो करतोय, तो द्वेष कुठल्या तरी एखाद्या दुःखाच्या संबंधाच्या निमित्ताने तो झालेला आहे. कोण? द्वेष. कुठलं तरी दुःख त्याला झालेलं आहे आणि त्या निमित्ताने नैमित्तिक द्वेष आहे तो. पाणी हे गोड आहे का खारट आहे? पाण्याचा मूळ स्वभाव गोड आहे का खारट आहे? गोड आहे पाणी. जले मधुर एव, जलामध्ये पाण्यामध्ये मधुर नावाचा गुण आहे, रस आहे. पाणी गोड आहे, पण तिथली भूमीच खारट असेल तर त्या बोरमधलं पाणी खारट लागतं. समजतंय ना? त्या पाण्यामध्ये आपण जर दुसरं काहीतरी मिसळलं, तिखट टाकलं तर ते पाणी तिखट लागेल. गोड टाकलं, साखर, तर अजून गोड लागेल. पाणी मुळात स्वरूपाने गोड आहे, पण त्याच्यामध्ये आपण संबंध दुसऱ्या कोणाचा आला की ते कधी खारट होईल, कधी पांचट होईल, कधी मिळचूट होईल. वेगवेगळं पाणी असतं की नाही? ते कशामुळं? कुठल्या तरी त्या संबंधामुळं. चंदन आहे, चंदन. चंदनाचा स्वभाव काय? सुगंध देणं. पण ते एखाद्या पाण्यामध्ये जर पुन्हा पुन्हा भिजवून वगैरे त्याला शेवाळ चढलं तर दुर्गंध येतो, त्याच लाकडाचा, काष्ठाचा. मग त्या चंदनानं दुर्गंध दिला का? नाही दिला. समजतंय ना? मग त्या चंदनावर जो दुर्गंध आलाय तो नैमित्तिक आहे, आगमापायी आहे, थोड्या वेळापुरता आहे. ते निघाला की पुन्हा सुगंध मुळात आहेच आहे. त्या पाण्यामधला जो खारटपणाचा भाग त्या उपाधीमुळे आलेला आहे, वैळा, तो बाजूला करा, पाणी गोडच आहे. बरोबर?
तसं एखाद्या पुरुषाला स्वतःचा द्वेष होतो, तो कुठल्या तरी दुःखाच्या निमित्ताने ते दुःख गेलं की तो पुन्हा स्वतःवर प्रेमच करणार आहे. समजलं का? मग जे नैमित्तिक असताना थोड्या पुरता आलेलं त्याला काही सिद्धांत नाही मानलं जात. आणि खरं तर तेव्हा सुद्धा तो जेव्हा स्वतःचा द्वेष करत असतो त्या दुःखाच्या संबंधामुळं, निमित्तामुळं, तेवढ्या पुरता तरी का थोड्या वेळापुरता वगैरे, आणि त्या मूर्खपणामध्ये करीत असेल आत्महत्या, पण तेव्हा सुद्धा त्याला वाटत असतं की याच्यातून मी ह्या मूर्ख लोकातून किंवा हे माझे जे शत्रू आहेत यांच्यातून मी सुटलो तर कदाचित सुखी होईल. हा त्याला सर्वात मोठा भ्रम असतो. या भ्रमाने लोक मरतात. त्याला वाटतं की ह्या अशा लोकात राहण्यापेक्षा मेलेलं बरं. त्याला काय माहिती मेल्यास बरं आहे का काय खरं आहे ते माहितीच नाही ना पुढचं. पण त्याला भ्रम तर असतो ना किमान की मी सुखी होईल. त्याला वाटत असतं यांच्यातून गेलो म्हणजे सुखी होईल. त्यापेक्षा हिमालयात जा ना ह्यांना सोडून. मरतो कशाला? आळंदीला ये, इथं माऊलींची हे कर, साधना कर, उपासना, पारायण कर, चिंतन कर. मरायची काय गरज आहे? पण त्याला तेवढ्यापुरतं वाटतं. मग तो जेव्हा द्वेष करत असतो ना स्वतःच्या विषयी, तेव्हा सुद्धा खरं तर त्याला स्वतःवर प्रेमच असतं. का? यांच्यामध्ये राहून या आत्म्याला दुःख होतंय, त्यापेक्षा आपला आत्मा हा ह्याच्यातून गेलेला बरा, सुटलेला बरा, म्हणजे तुला बरं वाटेल हा त्याला संभ्रम असतोच की नाही. म्हणजे तेव्हा सुद्धा त्याला आत्म्यावर खरं तर प्रेमच असतं. म्हणून आत्महत्या करणारे लोक सुद्धा स्वतःवर प्रेम करतात म्हणून मरतात. समजतंय ना? त्यांचं सुद्धा स्वतःवर प्रेम असतंच, पण त्या प्रेमाचं स्वरूप त्यांच्या चुकीचं असतं. त्यांना कळत नाही ते, असं त्याचा अर्थ. म्हणून आत्म्यावर प्रेम आहे 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 ह्या सिद्धांताला कधीही बाधा येत नाही. असंच म्हणजे दुःखाच्या संबंधाने, त्या निमित्ताने तेवढ्यापुरता द्वेष आत्मस्वरूपाच्या संबंधी एखादा पुरुष जरी करत असला तरी तो अन्यथा सिद्ध आहे. अन्यथा सिद्ध म्हणजे काय? कधी असणं कधी नसणं. जसं पाहुणा घरी आला तर 4 दिवस राहील, कधी ना कधी जाईलच ना. नाही गेला तर ते त्याला काहीतरी करून ते नवरा बायको त्याला काढतीलच बाहेर. कधी ना कधी तो त्याला काढल्याशिवाय राहणार. गाव मामा आहे हो तो. किती दिवस राहत असतो गाव मामा? गाव मामा आहे कळालं की तो राहत नाही, निघून जातो. तसं हे आगमापायी दुःख आहे, अन्यथा सिद्ध आहे. तेवढ्यापुरतं दुःख वाटलं काहीतरी, थोडासा द्वेष करतो, पुन्हा ते दुःख गेलं की पुन्हा स्वतःवर तो प्रेम करतोच. आणि आता सांगितलं त्याप्रमाणे खरं तर द्वेष करतो तेव्हा पण त्याला स्वतःवर प्रेमच असतं, म्हणून तो त्यांच्यापासून वेगळा जाऊ इच्छितो. त्यामुळे प्रेम हे स्वाभाविक आहे. आणि कधी कधी थोडा द्वेष वगैरे वाटतं, स्वतःचा धिक्कार असो माझा, असं जो म्हणतो ना ते आगमापायी आहे, अन्यथा सिद्ध आहे. कधी आहे कधी नाही असं आहे, ते नैमित्तिक आहे, तेवढ्यापुरतं आहे. आणि प्रेम मात्र कायम आहे, स्वाभाविक आहे असं. आणि ही गोष्ट कशी आहे? अनुभव सिद्धत्वात, सगळ्या लोकांच्या अनुभवाचं आहे असं. त्यामुळं मा एवम असं तू म्हणू नकोस, असं या शंकेचा परिहार केला. आणि उत्तर दिलंय ही यस्मात कारणात, ज्या कारणाने की आत्मनी आत्मस्वरूपाच्या विषयी मा न भुवम, याचा अर्थ केला मा अहम मा भुवम इति न, म्हणजे मी नसावं असं कोणालाही वाटत नाही. म्हणजे मम असत्वम कदापि मा भूत, माझी असत्ता, बरोबर ना, म्हणजे अविद्यमानता, म्हणजे मी नसावं असं असं कदापि कधीही कोणालाही कधीही वाटत नाही. किंतु तर मग भूयासम, म्हणजे एव सदा सत्वम एव मम भूयात इति एवं विधम प्रेम ईक्षते सर्वैहि अनुभूयते. सदाच मी जिवंत असावं, कधीच मी मरू नये, माझा आत्मा अमर व्हावा असं प्रत्येकाला वाटत राहतं. असं प्रेम सर्वांकडून अनुभवल्या जातं. अतः न असिद्धी इत्यर्थः, म्हणून आत्मा हा परमप्रेमाचा विषय नाही असं नाही. परप्रेमास्पदत्वाची असिद्धी नाही, सिद्धी आहे. आत्मा हा परमप्रेमाचा विषय आहेच आहे. आणि परमप्रेमाचा विषय आहेच म्हणून आत्मा हा आनंदरूप आहे, परमानंदरूप आहे असं सिद्ध केलं. हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे, आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. इयम आत्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः मानभुवं हि भूयास मिति प्रेमात्मनि क्षते. इथपर्यंत एक विषय सिद्ध केला की आत्मा हा सतचित आनंद रूप आहे. आता या आनंद रूपतेच्या संबंधानं पुन्हा पूर्वपक्षी काही शंका करतोय. आपण अन्यावरही हे काही जे प्रेम करतो ते प्रेम कसं असतं, स्वतःवरचं प्रेम कसं असतं,
वगैरे वगैरे. आणि मग पुन्हा 10व्या श्लोकामध्ये पुढं सांगणार आहेत की इत्थम, अशा प्रकारे सच्चित परानंद आत्मा, आत्मा हा सत चित आनंद रूप आहे आणि तसंच परब्रह्म आहे आणि त्यामुळं तयोः ऐक्यम, म्हणून परमब्रह्म आणि हा आत्मा यांचं ऐक्य आहे, असा उपदेश पुढे 10व्या श्लोकामध्ये करणार आहेत. तो विषय आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.